विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, समाज क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिरावजी फुले, ज्यांचा आज स्मृती दिन राजमाता जिजाबाई, आई रमाई, सावित्री, संत गाडगेबाबा तथा मानवजातीच्या उत्थानासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या थोर समाजसुधारकांना मानाचा मुजरा आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस तथा इतिहास विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला कार्यरत आहे। दिनांक 26 एप्रिल 2020 पासून या व्याख्यानमालेला सुरुवात झालेली आहे। आज जिजामातांचा स्मृती दिन, त्यानिमित्त आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचा संस्थापक सचिव या नात्याने मी प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड, अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तथा इतिहास विभाग प्रमुख नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती, आज आपल्यासमोर जिजाबाईचं कार्य, विशेषतः स्वराज्य स्थापनेत जिजाबाईचं योगदान या विषयावर आपल्यासमोर भाष्य करणार आहे। माझे गुरुवर्य डॉक्टर प्राचार्य एस बी भगत सर, आमचे मार्गदर्शक डॉक्टर भीमराव वाघमारे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक गायकवाड सर, आंबेडकरी विचारवंत डॉक्टर चंद्रकांत सरदार सर, बाबा अमरावती विद्यापीठाच्या आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसचे सचिव प्राध्यापक प्रदीप ढोलेट, आमचे मार्गदर्शक डॉक्टर ओमराज गजबिये, डॉक्टर वसंत डोंगरे सर, एवढंच नव्हे तर आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख तथा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ सर, सर्व मान्यवर मंडळी आणि आंबेडकर हिस्ट्रीचे सर्व पदाधिकारी, आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसच्या स्थापनेचा मूळ उद्देशच हा की ज्या घटकांना इतिहासामध्ये नोंद घेत असताना किंवा इतिहासाचं लिखाण करत असताना ज्या घटकाला खऱ्या अर्थाने वगळण्यात आलं, ज्यांच्या कार्याची दखल इतिहासाने घेतली नाही, प्रतिगामी विचारसरणीच्या लेखकांनी आणि इतिहासकारांनी विशिष्ट वर्गाला स्थान देऊन खऱ्या अर्थाने लेखणीला या ठिकाणी आपल्या लेखणीला कार्यरत ठेवलं आणि विशेष कार्य करणाऱ्या सर्व घटकांना या ठिकाणी दूर ठेवलं, त्याची दखल सुद्धा घेतली नाही। भारतातील एकमेव मशिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने सर्वप्रथम येथील स्त्रियांची खऱ्या अर्थाने दखल घेतली। येथील चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णामध्ये स्थान नसलेल्या स्त्रियांची दखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी अहोरात्र कार्य केले। स्त्रियांकरिता त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, स्त्रियांच्या त्यांनी अनेक परिषदा घेतल्या, स्त्रियांना शिक्षित करण्याचा खूप प्रयत्न केला आणि भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्री आणि पुरुष समान अशा पद्धतीचा या ठिकाणी आर्टिकल टाकून खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष ही जी मतभेद जो यांच्यामधला जो मतभिन्नता होती किंवा यांच्यामध्ये जी विषमता होती ती समता या ठिकाणी प्रस्थापित केली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हा वारसा आम्ही घेऊनच आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसच्या वतीने एक विचारपीठ इतिहासकारांसाठी आणि लेखकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे का जे वंचित घटक आहे, या वंचित घटकांच्या कार्याची दखल घेऊन इतिहासाची पुनर्मांडणी आवश्यक। जर एखाद्या घटकाची मांडणी झाली नसेल तर त्या घटकाला परत स्थान देऊन त्याची मांडणी इतिहासकारांनी करावी, नवसंशोधकांनी करावी, अशा पद्धतीचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही घेऊन पुढे चाललो आहे आणि म्हणून हाच आज मूळ उद्देश ठेवून 6 जून 1674ला महाराष्ट्राचं वैभव जगाच्या इतिहासामध्ये देदीप्यमान काम करणारा एकमेव योद्धा
वय वर्ष फक्त 50 पर्यंत जगणारा हा माणूस 50 वर्षाच्या कालावधीमध्ये या माणसानं फार मोठं काम केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या छत्रपती शिवरायांच्या या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये जिजाबाईचं फार मोठं योगदान. मात्र मी आताच बोललो, प्रतिगामी विचारसरणीच्या तत्कालीन इतिहास लेखकांनी, दरबारींनी, आज्ञापत्राच्या आधारावर किंवा लघुलेखकांनी, स्तुतिसुमनं उधळणाऱ्यांनी, धार्मिक ग्रंथांचा आधार घेतलेल्या व्यक्तींनी किंवा पुरुषप्रधान संस्कृतीचे खऱ्या अर्थाने वारसा जोपासणाऱ्या या लेखकांनी स्त्रियांची दखल कुठे घेतलेली दिसत नाही. आणि म्हणून याला अपवाद जिजाबाई सुद्धा ठरल्या नाही. जिजाबाईला सुद्धा जिजाबाईच्या कार्याची दखल फारशी घेतलेली दिसत नाही. मात्र ज्या परकीयांनी जिजाबाईचा पत्रव्यवहार या ठिकाणी उपलब्ध करून दिला, तो हेनरी ऑक्झंडन असेल किंवा इतर ब्रिटिश रेसिडेंट्स असतील, यांनी जो ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि तो पत्रव्यवहार जेव्हा हा वाचकांसमोर आणि अभ्यासकांसमोर उपलब्ध झाला, त्या पत्रव्यवहारामधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. तसेच तत्कालीन काही स्पष्टपणे वस्तुनिष्ठपणे लेखकांनी, बखरकारांनी सुद्धा जिजाबाईच्या कार्याची दखल घेतलेली आहे. तो बराचसा भाग लखुजी जाधवाची बखर असेल किंवा त्याच कुटुंबातील, जाधव कुटुंबातील विजयराव जाधव असतील यांनी, विजयराव देशमुख असेल, जाधव असतील यांनी लिहिलेल्या काही बखरी असतील, या बखरींचा आणि त्या ठिकाणच्या काही मंडळींच्या मुलाखती आणि त्यांच्या भेटी घेतल्यानंतर जे साधनं उपलब्ध होतात, त्या साधनावरून आपल्याला स्पष्टपणे दिसते की जिजाबाईचं कार्य हे फार मोठं. एखाद्या व्यक्तींना टार्गेट ठेवावं, कार्य करत असताना मला हे अचीव करायचं आहे, माझं ध्येय विशिष्ट ध्येय आहे, हे ध्येय मला गाठायचं आहे आणि म्हणून मग ध्येय गाठण्यासाठी त्या व्यक्तीने अविरत झटावं आणि आपली ध्येयपूर्ती साधावी, अशा पद्धतीचा दृष्टिकोन आपल्याला जिजाबाईचा दिसतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वय वर्ष 34 असताना शिवाजी महाराजांचं वडील मरण पावतात. एवढंच नव्हे तर 1659ला पत्नी सईबाईंचा मृत्यू होतो. मात्र जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना होत नाही, राज्याभिषेक होत नाही, तोपर्यंत जिजाबाईने आपला प्राण सोडला नाही किंवा मोठा आजार सुद्धा जवळ करू दिला नाही. आणि म्हणून आज 17 जून 1674, 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि अवघ्या 11 दिवसानंतर जिजाबाईचा मृत्यू झाला. म्हणजे ह्या काही नेमका योगायोग नव्हे, तर बंधूंनो, मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपली ध्येयपूर्ती साध्य झालेली आहे. आता मी मुक्तपणे प्राण सोडू शकतो, अशा पद्धतीचा विचार खऱ्या अर्थाने जिजाबाईने आपली खुणगाठ मनाशी बांधली असावी आणि त्या अनुषंगानेच शेवटचा श्वास आपला सोडला असावा. याच घटकांचा विचार करून मी आपल्यासमोर जिजाबाईंचं योगदान, जिजाबाईच्या कार्याची दखल, जे घटक प्रकाशित झाले नाहीत, प्रतिगामी विचारसरणीच्या मंडळींनी खऱ्या अर्थाने याची दखल घेतली नाही, त्या घटकांचा विचार करूनच मी आपल्यासमोर काही भाष्य करणार आहे. आपण बघितलं असेल की जिजाबाईचे वडील लखुजी जाधव आमच्या विदर्भातीलच, त्यामध्येही वराडातीलच, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजी जाधवांची 10,000ची मनसबदारी, त्या ठिकाणी राजेशाही, आजही वाडा त्या गोष्टीची साक्ष देतोय. आणि त्यांची ही कन्या, वास्तविक पाहता जिजाबाईची आई म्हाळसाबाई आणि शहाजी राजांची आई दीपाबाई, या वनगोजी निंबाळकरांची बहीण आणि मुलगी, असं नातं. अशा या नात्यामधून खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल आपण, 12 जानेवारी 1598ला सकाळी 6 वाजता सिंदखेड राजाचा आजही तो जर बघितला असेल तळघर आपण, तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि या तळघरामध्ये जिजाबाईचा जन्म झाला. तेव्हा तत्कालीन पद्धतीप्रमाणे, कारण हे आपण बघितलं असेल 16व्या शतकातला शेवटचा टप्पा, 21व्या शतकात जेव्हा आपण बुवाबाजीला स्थान देतो, तर 16व्या शतकामध्ये काय स्थिती असेल. आणि म्हणून या 16व्या शतकामध्ये जर बघितलं असेल तर तेव्हा रामसिंग भट आणि सूरजबल भाटाचे कवन लक्षात येतात. ते म्हणतात, लखुजी रावांना मुलगी झाली व्हावी म्हणून म्हाळसाबाईने बहु केले 9
संबंध आयुष्य आपलं त्या चाकरी करता घालवलं, त्या निजामशहाने काय भेट द्यावी, तर निजामशहाने भेट द्यावी आणि ती भेट म्हणजे माझ्या वडिलांचा, माझ्या भावांचा आणि माझ्या भाच्याचा मृत्यू. काय जिजाबाईच्या मनामध्ये त्या बाबीत उतरल्या असतील, तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल, हा विचार जर आपण केला तर तो आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. आणि म्हणून जिजाबाईने खुणगाड बांधली की आपण स्वतःचं राज्य, खऱ्या अर्थाने स्वतःचं राज्य निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून जर बघितलं असेल, लहानपणापासून शिवाजी महाराजांना बालकडू पाजण्याचं काम आणि धडे देण्याचं काम जिजाबाईंनी केलं. तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की या ठिकाणी प्रतिगामी विचारसरणीच्या लेखकांनी या शिवाजी महाराजांचा गुरु कोण, काय, ह्या संपूर्ण बाबी आपल्याला सर्वस्थित माहीत आहेत. मात्र खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते खऱ्या अर्थाने जिजाबाईंनी केलं. आणि म्हणून जिजाबाईने धडे देत असताना तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, बकरीमध्ये उल्लेख दिसतोय का, शिवबा तू मोठा हो आणि न्यायाने राज्य. नेमका शिवाजी महाराजांचा जन्म होतोय आणि 1631ला मोठा दुष्काळ पडतो. आपलं बाळ छोटस असताना सुद्धा लोकांना मदत करण्याचं काम, लोकांना अन्नधान्य पुरवण्याचं काम, जेवण देण्याचं काम आणि या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना साहित्य पुरवण्याचं काम जिजाबाईंनी आपल्याला केलेलं आताच्या या साधनांवरून आपल्याला उपलब्ध होतं. परंतु इतिहासकारांनी कुठेही याची दखल घेतलेली मित्रांनो दिसत नाही. आणि म्हणूनच आज या दुर्लक्षित घटनावर प्रकाश टाकण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. आणि अशा पद्धतीचं हे संपूर्ण, त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला, भावांचा मृत्यू झाला, भाच्याचा मृत्यू झाला आणि म्हणून माहेरी जिजाबाई आल्या. 2 वर्ष सिंदखेड राजाला राहिल्या. शिवाजी महाराजांनी लहानपणी आपल्या आजोबाचं वैभव बघितलं, आजोबाचा वाडा बघितला, तो प्रदेश बघितला, तो बालाघाटचा भाग बघितला, ते जंगल बघितलं. या सर्व हा सर्व भाग त्यांनी पायाखालून तुडविला. आणि ह्या सर्व गोष्टी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांच्या मनावर बिंबविल्या असाव्या. आणि त्यानंतर जर बघितलं आपण की नंतरच्या काळामध्ये शिवनेरी किल्ल्यावर आणि त्यानंतर लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी बालपण जिजाबाईच्या समेत त्या ठिकाणी घालवलं गेलं. आणि याच काळामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना सर्वस्वी शिक्षण देण्याचं काम जिजाबाईंनी, त्या प्रदेशातील मावळ प्रांतामधील आपले मित्र जुळवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. मित्रांनो, अवघ्या बघितलं असेल 1630ला जन्मलेल्या शिवबानं 1643ला मुरुमगड ताब्यात घ्यावा 13व्या वर्षी, म्हणजे 13व्या वर्षी मुरुमगड ताब्यात घ्यावा. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की त्याचं नाव राजगड ठेवण्यात आलं. आणि अशा पद्धतीच ज्यांना गुरु मानलं गेलं, लेखकांनी ज्यांची मांडणी केली, त्या दादोजी कोंडदेवांचा मृत्यू आपल्याला माहित आहे 7 मार्च 1647ला झाला, जेव्हा शिवाजी महाराजांचं वय 17 वर्षाचं होतं. त्याच्या 4 वर्षापूर्वीच त्यांच्या मृत्यूपूर्वी राजगड म्हणजेच मुरुमगड शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतले. अवघ्या 13व्या वर्षी खऱ्या अर्थाने स्वराज्याचं तोरण कोणाच्या मार्गदर्शनात बांधण्याचं काम केलं असेल तर ते जिजाबाईचे. आणि नंतर जर बघितलं आपण प्रत्येक प्रसंग या 1643 पासून शिवाजी महाराजांच्या कार्याचा जो वेग सुरू होतो, जे शिवाजी महाराजांनी गती घेतलेलं काम किती करावं. एखाद्या व्यक्तीनं 50 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये इतकं मोठं प्रचंड काम एकटा माणूस कदापिही शक्य नाही. आपण शिवाजी महाराजांच्या कार्यावर अंकुश ठेवत नाही, परंतु जोपर्यंत थोरांचं मोठ्यांचं मार्गदर्शन लाभत नाही आणि जेव्हा जेव्हा आपण स्वारीवर जात असेल, मोहिमेवर जात असेल, तेव्हा स्वराज्य सांभाळण्याचं काम माणसांना एका धागेमध्ये, एका माळेमध्ये बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जिजाबाईंनी. मी पुढील प्रसंगावरून तुम्हाला ते अधिक स्पष्ट होईल. अशा पद्धतीचं काम जिजाबाईने केलेलं दिसते. आणि म्हणून बघितलं असेल की जावडीच्या विजयानंतर म्हणजे 1647ला पुरंदरचा किल्ला कोंढाणा ताब्यात घेतला, पुरंदरचा किल्ला ताब्यात घेतला. आणि नंतर बघितलं असेल जावडीच्या विजयानंतर आदिलशाहीने दखल घेतली. आणि आदिलशाहीने दखल घेतली, मला ह्या सर्व गोष्टी सविस्तर सांगण्याचा उद्देशच हा की पुढील प्रसंगामध्ये जिजाबाईचं योगदान आणि शिवाजी महाराजांचं कार्य आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. का शिवाजी महाराजांना जिजाबाईंची मदत कुठे कुठे झाली.
हेनरी ऑक्झेंटननं आपल्या पत्रव्यवहारामध्ये काय काय स्पष्ट केलं, त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की अफजल खानाची जेव्हा स्वारी झाली, जो 10 नोव्हेंबर 1659चा प्रसंग आहे, की अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी जो जो भेट झाली आणि त्यानंतर अफजल खानाचा वध झाला, हा सर्वश्रुत आहे. परंतु त्याच्यापूर्वी 5 सप्टेंबर 1659ला 5 सप्टेंबर 10 नोव्हेंबर आणि 5 सप्टेंबर 1-1.5 महिन्याचा अंतर, आणि 5 सप्टेंबर 1659ला शिवाजी महाराजांची पत्नी सईबाईचा मृत्यू होतो. मित्रांनो, विचार करा, 16व्या नव्हे तर 17व्या शतकामध्ये 17व्या शतकातला आपण विचार करतो. 21व्या शतकात जगत असताना सुद्धा हा आजही वर्षभर सुतक पाळल्या जाते. एवढंच नव्हे, अनेक पद्धतीचे प्रसंग किंवा रूढी परंपरेनुसार आपल्या काय म्हणतात त्याला, आपले जे काही हे असतात, धार्मिक विधी असतात, ते विधी केल्या जातात. तेरवी असेल, दसवं असेल, त्यानंतरचे विशिष्ट दिवस सुतूक असेल. मात्र जिजाबाईने तत्कालीन काळामध्ये कोणतंही सुतूक पाळलेलं दिसत नाही. एक खऱ्या अर्थाने शंकराला पूजणारी, आई जगदंबेची भक्त, आणि ही स्त्री 17व्या शतकाच्या या काळामध्ये धार्मिक विधीला फाटा देऊन सुनेचा मृत्यू झाल्यानंतरही 5 सप्टेंबर 1659ला सुनेचा मृत्यू होतो आणि 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा वध होतो. हे काही सहज शक्य नाही. म्हणजेच जिजाबाईला तत्कालीन काळामध्ये सुद्धा ह्या ज्या सनातनी वृत्तीच्या गोष्टी होत्या, ह्या मान्य नव्हत्या, हे स्पष्ट होतं. एखाद्या सुनीचा मृत्यू झाल्यानंतर सासूने मुलाला सांगितलं असतं स्पष्टपणे की ह्या खऱ्या अर्थाने जर अशुभ गोष्टी आहेत, तू आता घराबाहेर पडू नको, आणि अशा तू अफजल खानाच्या वधासाठी जाऊन, मात्र प्रत्येक घटकावर अभ्यास करून, खऱ्या अर्थाने त्या प्रसंगावर चर्चा करून, शिवाजीची चर्चा करून, जिजाबाईने प्रत्येक घटकावर शिवाजी महाराजाला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम केलं. आणि म्हणूनच 10 नोव्हेंबर 1659चा तो खऱ्या अर्थाने अफजल खान वधाचा विजय शिवाजी महाराजांनी मिळवलेला आपल्याला दिसून येतो. कल्पना आहे सर्वांना की शिवाजी महाराजाचे सारे सवंगडी शिवाजी महाराजाला सोडून जात असताना अफजल खानाच्या या स्वारीने सारे धास्तावून गेले असताना, तत्कालीन काळामध्ये मी आताच पूर्वीच बोललो की काळानुसार देवतेचं फॅड बदलते, आणि त्यानुसार आज जसं देवतेंचं वेगवेगळं फॅड आहे, त्या पद्धतीचं तत्कालीन काळात आई भवानीचं फॅड होतं, हे सर्वश्रुत होतं. आणि म्हणून मग भर दरबारामध्ये आई शिवाजी महाराज बोलतायत जिजाबाईच्या साक्षीने, अरे रात्री माझ्या स्वप्नामध्ये आई भवानी आली, आणि आई भवानी आल्यानंतर आई भवानीने मला ही तलवार दिली. जे तलवार कधी कोणत्याही मावळ्यांनी शिवाजी महाराजच्या सवगड्यांनी बघितली, दुधारी तलवार आणि चमचमदारी तलवार. गळा आपल्या दरबारामध्ये पायऱ्यावरून खाली उतरत असताना शिवाजी महाराजांनी तलवार दाखवली. अरे मित्रांनो, घाबरू नका, ही आई भवानीनं मला रात्री तलवार स्वप्नामध्ये येऊन भेट दिली आणि सांगितलं स्पष्टपणे की अफजल खानाचा वध तुझ्या हातून होणार आहे, घाबरू नको शिवबा, तुझ्या हातून वध होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचा खऱ्या अर्थाने दरबारामध्ये जे सवंगडी कुंपणावर बसले होते, सोडू पाहत होते, शिवाजी महाराजाला सोडून जाऊ इच्छित होते, या सर्व लोकांच्या शरीरामध्ये 10 व्यक्तीचं हत्तीचं बळ आलं. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हर हर महादेव आणि आई भवानीच्या नावाने त्या ठिकाणी घोषणाबाजी सुरू झाली. आणि नंतर मग तुम्ही जर बघितलं असेल तर 10 नोव्हेंबर 1659ला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करत असताना तलवारीचा कुठेही उपयोग केलेला दिसत नाही. ह्या साऱ्या गोष्टी शिवाजीच्या मनावर बिंबवण्याचं काम जिजाबाईने केलं असावं हे निश्चितच आपल्याला दिसून. कारण शिवाजी महाराजांचा तेव्हाचा वयाचा जर आपण आधार जर घेतला, 1630ला जन्मलेले आणि 1659चा हा प्रसंग, 29 वर्षाचं वय, आणि 29 वर्षाच्या या वयामध्ये धार्मिक विधी, समाजावर असलेला धर्माचा पगडा, 17वे शतक, मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा, या सर्व गोष्टी असताना याचा सर्व अभ्यास कोणाला असावा तर जिजाबाईला असावा, हे सर्वश्रुत आहे आणि आपल्याला सर्वांना मान्य करावं लागते. मात्र तरीही मित्रांनो, खऱ्या अर्थाने जिजाबाई स्त्री असल्यामुळे, स्त्रीवादी लेखन करणारा वर्ग तत्कालीन काळात नसल्यामुळे, पुरुष प्रधान संस्कृती आणि पुरुषी प्रवृत्तीचा पाश आणणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थाने या जिजाबाईच्या कार्याची दखल घेतलेली आपल्याला दिसत नाही. म्हणून आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला ह्या सर्व गोष्टी प्रकाशात आणून खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन न्याय देण्याचा काम आपल्याला आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या विचारपीठावरून मित्रांनो करायचं.
मी नवसंशोधकांना आवाहन करतोय, आंबेडकर डिस्ट्रिक्ट काँग्रेसचा सचिव या नात्याने, की आपण ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये संशोधन मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि म्हणून संशोधन करत असताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना किंवा संशोधक मार्गदर्शकांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे अशा पद्धतीचे विषय संशोधनासाठी देणं गरजेचं आहे, किंवा संशोधकांनी सुद्धा अशा विषयाची निवड करणं गरजेचं आहे की ज्यामुळे खऱ्या अर्थाने संशोधन होईल आणि आंबेडकर डिस्ट्रिक्ट काँग्रेसचा मूळ उद्देश सफल होईल. तुम्ही बघितलं असेल, पुढचा प्रसंग आपल्याला दिसतोय की तो म्हणजे सिद्धी जोहरचा वेढा. सिद्धी जोहरच्या वेढ्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत, वेगवेगळे विचार व्यक्त केलेले आहेत. मात्र जिजाबाईच्या कार्याची कुठेही दखल घेतलेली दिसत नाही. जेव्हा की परकीय लेखकांनी आणि ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या या रेसिडेंटने जो पत्रव्यवहार ईस्ट इंडिया कंपनीशी केलेला आहे, त्या पत्रव्यवहारात आपल्याला स्पष्टपणे दिसतो की 2 मार्च 1660 पन्हाळ्याच्या किल्ल्याला सिद्धी जोहर वेढा देतो आणि 4 महिने 11 दिवस हा वेढा चालवतोय. पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज अडकलेले आहेत, मात्र शिवाजी महाराजांची पन्हाळ्याच्या किल्ल्यावरून सुटकेचा कुठंही आपल्याला लवलेसही दिसत नाही. सिद्धी जोहर वेळा कडक करतोय शिस्त सैन्याची, कारण अफजल खानाचा पुत्र त्या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र कुठेही आपल्याला दिसत नाही की शिवाजी महाराज बाहेर पडेल. अशा प्रसंगी तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, आताच्या साधनावरून स्पष्ट झालेलं आहे का या सिद्धी जोहरच्या वेड्याच्या प्रसंगी जिजाबाईने घोड्यावर स्वार होऊन तलवार हातात घेतली आणि आपल्या अगोदर सरदारांना सांगितलं होतं की शिवाजी महाराजाला सोडण्याचा प्रयत्न करा, परंतु कोणीही धाडस करत नव्हतं. आणि अक्षरशः जिजाबाईनं बांगड्या आपल्या सरदारांच्या अंगावर फेकल्या. अरे ह्या बांगड्या घाला आणि घरात बसा, मी स्त्री असून सुद्धा माझ्या पुत्राला सोडायला चालली. मात्र तेव्हा सर्वांना माहीत आहे की नेताजी राजगळकर हे पुढे आले आणि पुढे आल्यानंतर त्यांनी आईला माफी मागितली आणि आईसाहेबांच्याच म्हणजेच जिजाबाईच्या समोर उभे राहून त्यांना परत पाठवलं आणि नंतर ते निघाले. आणि मग तुम्हाला सर्वांना कल्पना आहे का 13 जुलै 1660 अमावस्येच्या रात्री धोधो पाऊस सुरू असताना, पावसाळ्याचे दिवस, अशा स्थितीमध्ये शिवाजी महाराजांची सुटका झाली. मात्र आपल्या इतिहासकारांनी आणि लेखकांनी काय केलं असेल? इतिहासकारांनी आणि लेखकांनी खऱ्या अर्थाने नंतरचा या कोणत्या किल्ल्यापासून तर पन्हाळ्या किल्ल्यापासून तर विशाळगडापर्यंतच्या मधल्या या अंतराचा जो प्रसंग आहे किंवा ही जी मधली लढाई आहे, या लढाईला चांगलं रंगवलेला आहे. जो लढा नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने झाला, ते खिंड लढवल्या गेली, ह्या सर्व गोष्टी मांडलेल्या. मात्र जिजाबाईच्या कार्याची कुठेही दखल घेतलेली नाही आणि म्हणून ही दखल आपल्याला घ्यायची आहे. आणि आंबेडकर डिस्ट्रिक्ट काँग्रेसच्या माध्यमातून हा जो अप्रकाशित इतिहास आहे, ज्यावर खऱ्या अर्थाने संशोधन झालेलं नाही, ते आपल्याला खऱ्या अर्थाने संशोधन करून समाजासमोर आणायचं आहे. एका स्त्रीचं कार्य, एका राजमातेचं कार्य आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे प्रकाशात आणून, उजेडात आणून लोकांसमोर उपलब्ध करून देण्याचं कार्य, मोठं काम मित्रांनो आपल्याला करायचं. कारण मी माझ्या संशोधनामधला एक प्रसंग सांगतोय, विषयांतर करत नाही, परंतु त्या अनुषंगाने हा विषय आला म्हणून बोलतोय. मी एका 10 जुलै 1930 भारतातील पहिला जंगल सत्याग्रह पुसद तालुक्यातील धुंदीच्या जंगलामध्ये झाला. मी त्या पुसदच्या त्या जंगलच्या सत्याग्रहाचे साक्षीदार म्हणून एका व्यक्तीची मुलाखत घ्यायला गेलो. वय वर्ष 97 आणि भेट त्यांची घेत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, अहो 308 लोकांना कैद झाली होती. म्हटलं जनसमुदाय किती होता? तर 12,000. 308 लोक म्हणे संपूर्ण एका कम्युनिटीचे होते, उच्चवर्णीय होते, सवर्ण होते. म्हटलं मग 12,000 मधले 308 जर गेले तर बाकी कोण होते? तर बाकी असं ज्यांची दखली तो उल्लेख सुद्धा करायला तयार नाही. 308 लोकांची यादी माझ्याकडे तयार आहे. लोकनायक बापूजी अनेंच्या नेतृत्वामध्ये हा सत्याग्रह झाला आणि 308 लोकांची हे लिस्ट घ्या तुमच्या संशोधनासाठी, तुमच्या कामात येईल. ओहो म्हटलं, पण 12,000 मधले 308 सोडले तर बाकी कोण? त्या ठिकाणचा संपूर्ण असलेला बंजारा समाज, त्या ठिकाणचा रामोशी समाज, त्या ठिकाणचा अस्पृश्य महार समाज, मातंग समाज, जो खऱ्या अर्थाने शिवराय जंगलामध्ये राहतो, हिंसक प्राण्यांशी टक्कर करतो,
त्याची दखलही मात्र त्यांनी घेतली नाही, त्यांची नोंद सुद्धा ठेवली नाही. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल, पन्हाळा किल्ल्यावरून जेव्हा शिवाजी महाराजांची सुटका होते, तर पन्हाळा किल्ल्यावरून शिवाजी महाराजाला सोडण्यासाठी तत्पर करणाऱ्या जिजाबाईचा कुठेही उल्लेख नाही, कुठेही दखल घेऊ नये. नंतरचा प्रसंग अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलेला आहे. जसा काही एखादा, तुम्हाला माहित असेल की पोळ्यातला जसा नंदी सजवतात त्या पद्धतीचा नंतरचा प्रसंग सजवलेला आहे, मात्र जिजाबाईची दखल घेतलेली नाही. असे प्रसंग आपल्याला या शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिसून येतात. हा एक प्रसंग ज्या काळामध्ये 4 महिने 11 दिवस जिजाबाईने स्वराज्य सांभाळलं. नेताजी राजगडकरांना या वेड्यावर हल्ला करण्यासाठी तत्पर केलं, सैनिकांना बळ देण्याचं काम केलं, हिंमत देण्याचं काम केलं. आणि तेव्हा कुठे शिवाजी महाराजांची सुटका झाली. मित्रांनो, याची दखल घेणं अतिशय गरजेचं. म्हणून जिजाबाईच्या कार्याची पुनर्मांडणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतरचा जर प्रसंग जर बघितला आपण, तर शाहिस्तेखानाच्या स्वारीचा प्रसंग बघा. शिवाजी महाराजांचं लहानपण बालपण लाल महालामध्ये गेलं हे सर्वश्रुत आहे. परंतु बालपणीच्या गोष्टी, तुम्हाला माहित असेल की बालपणीच्या दुःखाच्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये ठासून भरलेल्या असतात, परंतु आनंदाच्या गोष्टी राहत नाहीत. तसे आयुष्यात आपल्याला दुःखाचे प्रसंग लवकर आठवतात, सुखाचे नव्हे. मग शिवाजी महाराजांचं बालपण हे लाल महालामध्ये गेलं. या संपूर्ण लाल महालाची खडानखडा माहिती देण्याचं काम, व्यूहरचना आखण्याचं काम, नकाशा आराखडा तयार करून खऱ्या हाताने शिवाजी महाराजांच्या समोर मांडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जिजाबाईने केलं. आणि म्हणून मग हा शाहिस्तेखानाचा छापा, म्हणजे शाहिस्तेखानावर टाकलेला छापा शिवाजी महाराजांचा जो यशस्वी झाला असेल, तर याच्यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी कोणी स्वीकारली असेल, सर्वात मोठं कार्य कोणी केलं असेल तर ते जिजाबाईने केलं. तुम्हाला कल्पना असेल की जेव्हा शाहिस्तेखानाच्या या स्वारीच्या वेळीस आपण बघितलं असेल, तो लाल महालामध्ये छापा टाकून बसलेला आहे. 1 मे 1660 शिवाजीवर तो चालून आला. 9 मे 1660 पुण्यात त्याचे आगमन झाले. 31 जून 1660 त्यानं चाकणच्या वेड्याला किल्ला दिला. फिरंगोची नरसाळाने तो 25 दिवस किल्ला लढवला. शेवटी तो किल्ला त्याच्या ताब्यात आला. आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1660 शाहिस्तेखानाच्या हा चाकणचा किल्ला ताब्यात आल्यानंतर त्यानं लाल महालामध्ये मुक्काम ठोकला. आणि 5 एप्रिल 1663 शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकला. ह्या संपूर्ण प्रसंगाचा जर आढावा जर बघितला तर फास्ट, गतिमान, म्हणजे अतिशय वेगानं ज्या पद्धतीने वीज चकाकते आणि त्याचा लख असा प्रकाश आपल्याजवळ छनाडतात, पोचतो, अशा पद्धतीच्या वेगवान हालचाली शिवाजी महाराजांच्या ज्या झालेल्या आहेत, ह्या जिजाबाईच्या सल्ल्याने झालेल्या आहेत. हे सर्वश्रुत आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि त्यामुळे आणि या काळामध्येही शाहिस्तेखानाला खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल आपण, की त्याची दिशाभूल करण्याचं काम, किंवा दिशाभूल नव्हे तर त्याचं विचलित करण्याचं काम कोणी केलं असेल, जिजाबाईने केलं असेल. आणि म्हणून जिजाबाईने अनेक ठिकाणी, सासवडचा भाग आहे, या सासवड पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर सैन्य पाठवून त्या ठिकाणी हल्ले करण्याचं काम जर बघितलं असेल तर जिजाबाईच्या मार्गदर्शनामध्ये झालेलं दिसून येते. एवढं मोठं काम जिजाबाईंनी केलं. आणि त्या काळात सुद्धा स्वराज्याला सांभाळण्याचं काम, कारण असं नाही की शिवाजीच्या पाठीमागे किंवा शिवाजी महाराज मोहिमेवर गेले असताना, स्वारीवर गेले असताना शिवाजी महाराजाच्या या स्वराज्यामध्ये एखादा शिवाजी महाराजाचा भाऊ किंवा वडिलांनी काम सांभाळलेलं असेल असं आपल्याला कुठेही दिसत नाही. तर शिवाजी महाराजाच्या पाठीशी आणि सोबत असलेली एकमेव व्यक्ती होती, आणि ती म्हणजे फक्त शिवाजी महाराजाची आई. आणि त्या म्हणजे ज्यांची आज पुण्यतिथी, ज्यांचा आज स्मृतिदिन, त्या म्हणजे राजमाता जिजाबाई. आपण हे अनेक प्रसंग आहेत, परंतु मला जिजाबाईचं योगदान भरपूर आहे, फार मोठं काम आहे जिजाबाईंचं. परंतु मला काही प्रसंग आपल्यासमोर मांडायचे होते की इतिहासकारांनी हेतू परस्परपणे जिजाबाईला खऱ्या अर्थाने न्याय दिला नाही. जिजाबाईचं कार्य डावललेलं आहे. आणि म्हणून काही प्रसंगामधूनच फक्त मला तुमच्या समोर मांडायचं होतं. त्यानंतरचा प्रसंग जर बघितला असेल आपण तर याचा पुरंदरचा तह बघा. पुरंदरच्या तहाच्या वेळेस सुद्धा जर बघितलं असेल, शिवाजी महाराज माघार घ्यायला तयार नव्हते. का माघार घेतील? वयाच्या 13व्या वर्षापासून जे खेळण्या बाळगण्याचं वय होतं तेव्हापासून खऱ्या अर्थाने या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी हा प्रयत्न करणारा माणूस
आणि मग छोट्याच्या मुलाप्रमाणे या स्वराज्याला सांभाळलं. छोटं छोटं करता करता मोठा वटवृक्ष केला आणि मिर्झा राजे जयसिंहाची स्वारी होते आणि त्यानंतर पुरंदरच्या तहाचा प्रसंग येतो. शिवाजी महाराजाला पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागतो. शिवाजी महाराज तयार नव्हते. परंतु जिजाबाईची खऱ्या अर्थाने मुत्सद्देगिरी, जिजाबाईचं जर बघितलं असेल दूरदृष्टिकोन, जिजाबाई स्पष्टपणे म्हणते, अरे शिवबा, ज्या ठिकाणी थॉट अँड ऍक्शन दोन्ही जरी काम करत नसेल, विचार आणि कृती दोन्ही जर काम करत नसेल, तर त्या ठिकाणी माघार घेतलेली बरी. आणि म्हणून जर बघितलं असेल तर या प्रसंगी जिजाबाईशी चर्चा करून शिवाजी महाराजांनी माघार घेतलेली दिसते. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराजाला मोगलांची 5,000 मनसबदारी द्यायला सुद्धा तयार नव्हते. मात्र जिजाबाईंनी तत्पर केलं. मिर्झा राजे जयसिंहाच्या छावणीमध्ये संभाजी महाराजाला वस्त्र घेण्यासाठी, 5,000 मनसबदारीचे वस्त्र घेण्यासाठी पाठवण्याचं कार्य जिजाबाईने केलं. हे पत्रव्यवहारामध्ये स्पष्टपणे झालेलं आहे. आणि त्यानुसार तो पुरंदरचा तह 12 जून 1665 झालेला आपल्याला दिसून येतो. यावेळेस सुद्धा शिवाजी महाराजाला बळ देण्याचं काम, शिवाजी महाराजाचं स्वराज्य सांभाळण्याचं काम, शिवाजी महाराज तेव्हा विचलित झाले होते. शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने या मिर्झा राजे जयसिंहाच्या स्वारीसमोर हतबल झालेले होते आणि म्हणूनच त्यांनी पराभव मान्य केला. अशा स्थितीमध्ये त्यांना बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर फक्त जिजाबाईंनी केलं. इतकं मोठं कार्य जिजाबाईचं. मात्र तरी त्याची दखल घेतली दिसत नाही. हे सर्व या कार्याची दखल घेण्याचं काम, त्यावर पुनर्मांडणी करण्याचं काम, त्यावर नव्यानं संशोधन करण्याचं काम आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या सर्व सन्माननीय सदस्यांसमोर आणि संशोधकांसमोर आहे. आपल्याला या पद्धतीचं खऱ्या अर्थाने, जिथं आपण म्हणतोय की राजवाडे म्हणतात वेगळं, आत्रे म्हणतात वेगळे, म्हणजेच महाराष्ट्र हा कोणाचा तर मराठ्यांचा, महाराष्ट्र हा कोणाचा तर महारांचा, दोनच जमातींच्या आधारावर या महाराष्ट्राची ओळख आहे, एक महारांचा नाही तर मराठ्यांचा. आणि मग या ठिकाणी या महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्य, जे मराठ्यांचं राज्य, ज्या मराठ्यांच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने 10 व्यक्तींचं बळ मनाशी आणि शरीराशी ठेवून लढणारा इथला रामोशी, अस्पृश्य, महार, मातक हा जो वर्ग होता, या वर्गाने खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची ही प्रक्रिया पूर्ण केली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या सर्व घटकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आपल्याला या आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या माध्यमातून करायचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचा उद्देश सफल होईल. पुढे जर बघितलं आपण तर आग्र्याची 5 मार्च 1666 शिवाजी महाराज झालेली कैद आणि त्यानंतर 17 ऑगस्ट 1666 पर्यंत, मार्च ते ऑगस्ट, म्हणजे इतका प्रदीर्घ काळ शिवाजी महाराजांचा हा आग्र्याच्या कैदेत गेला. मला सांगा, तेव्हा काही शिवाजी महाराजांची अशी तत्पर, नंतर शिवाजी महाराजांची सून जशी ताराबाई, नंतर कर्तबगार स्त्री म्हणून मराठ्यांचा स्वातंत्र्य अतिशय उत्तमपणे चालविला, त्या ताराबाईचा विचार केला आपण तर अशी काही शिवाजी महाराजांची ताराबाई सारखी कर्तृत्व नसलेली पत्नी दिसते का? शिवाजी महाराजाचा पुत्र तत्कालीन काळात मोठा असेल आणि तो राज्य सांभाळत असेल, पुत्र सुद्धा संभाजी महाराज सुद्धा कैदेतच होते, पुत्र दिसतो का? किंवा संभाजी महाराजाचा भाऊ सांभाळत असेल, हे पण दिसत नाही. त्याच्या पूर्वी 1664 शिवाजी महाराजांचे वडील 23 जानेवारी 1664 आपण बघितलं असेल की शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजांचा सुद्धा मृत्यू झाला. हा प्रसंग कैदेचा 1666 आहे. मग स्वराज्य कोणी सांभाळलं असेल? मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये सर्व शत्रूंचा आजूबाजूनं संपूर्ण चौफेर शत्रू असताना तत्कालीन काळामध्ये मिळवलेलं स्वराज्य, मिळवलेले किल्ले, मिळवलेला प्रदेश, जे माणसं जवळ आहेत त्या माणसांना टिकवण्याचं काम, त्यांना सांभाळण्याचं काम, जनतेला सांभाळण्याचं काम, गुरांना सांभाळण्याचं काम, गडी माणसांना सांभाळण्याचं काम, सैन्याचं संघटन करण्याचं काम, हे सर्वच्या सर्व कार्य जिजाबाईने केले. त्याची कुठेही दखल घेतलेली नाही. आणि म्हणून ही दखल मित्रांनो आपल्याला घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते कार्य आपल्याला प्रकाशात आणण्याचं काम प्रामुख्याने करायचं आहे. या काळामध्ये जिजाबाई, तुम्हाला कल्पना असेल, नंतरच्या या प्रसंगानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर अनिल सिंगारे सर यांनी आपल्या संशोधनामध्ये सिद्ध केलेलं आहे, जे आताच्या या तानाजी चित्रपटामध्ये सुद्धा दाखवलेलं नाही.
आग्र्याच्या सुटकानंतर तुम्हाला माहित आहे की कोंढाणा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला. या कोंढाणा किल्ल्यावर स्वारीसाठी तानाजी मालुसरेंना पाठवलं हे सर्वांना कल्पना आहे. बच्चापासून तर कच्च्यापासून तर बच्चापर्यंत तर थोरांपर्यंत सर्वांना कल्पना आहे. परंतु हेच मांडलं गेलं की कोंढाणा चढवण्यासाठी घोरपडीचा वापर केला. मात्र थोर इतिहासकार डॉक्टर अनिल शिंगारे संदर्भासहित आणि साधनाने स्पष्ट करतात की ती घोरपड सरपटणारा प्राणी नव्हता, तर यशवंती घोरपडे नावाची महार जातीची स्त्री होती, जी उंचावर चढण्यासाठी एक्सपर्ट होती, जी भिंत चढण्यासाठी एक्सपर्ट होती. मित्रांनो, या प्रतिगामी विचारसरणीच्या इतिहासकारांनी आणि लेखकांनी आणि तत्कालीन मांडणी करणाऱ्या लोकांनी जिजाबाईची दखल घेतली नाही तर यशवंती घोरपडेची दखल घेतील का? आणि म्हणून ही दखल आपल्याला आंबेडकरी हिस्ट्री काँग्रेसच्या विचारपटावरून घ्यायची आहे आणि नव्याने संशोधन करून खऱ्या अर्थाने ही याची पुनर्मांडणी करून भारतीयांसमोर किंवा समाजासमोर आपल्याला मांडण्याचं काम मित्रांनो करायचं. एवढं मोठं काम आपल्यासमोर. आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसच्या स्थापनेचा मूळ उद्देशच तो. किती दिवस वाट बघावी, किती दिवस वाट बघावी की तुमच्या संशोधनाला सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थाने मुभा नाही, तुमचं संशोधन सुद्धा तुम्हाला विचारपीठावरून मांडता येत नाही. आणि म्हणून जे वास्तविक संशोधन आहे ते वास्तविक संशोधन जगासमोर आणायचं असेल, जे संदर्भासहित असेल, जे वस्तुनिष्ठ असेल, बाप दाखवून आहे तर श्राद्ध कर, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, अशा पद्धतीचं संशोधन करून जर त्याची मांडणी करून जर काम आपल्या विचारपीठावर करायचं. मग मीडिया असेल, इतिहासकार असतील, संशोधक असतील, ते प्रतिगामी असतील, या सर्वांसमोर डिबेट करण्याचं काम सुद्धा आमचा आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसचा संशोधक करणार. कुठेही मागे येणार नाही. हे कार्य आम्हाला या विचारपीठावरून करायचं आहे आणि म्हणून हे कार्य मित्रांनो फार मोठ्या प्रमाणावर करून संशोधनाचा हा व्याप विस्तारित करायचा आहे. तुम्ही जर बघितलं असेल, नंतरचे व्याख्याते बोलणार आहेत म्हणून माझं काही मिनिटांमध्ये मी या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करेल. परंतु एक प्रसंग जर बघितला आपण, तो राज्याभिषेकाचा प्रसंग आहे, ज्यामधून हेनरी ऑक्झॅंडरनं स्पष्टपणे लिहिलेला आहे. हेनरी ऑक्झॅंडर त्याचा स्वतः साक्षीदार आहे. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ घातला. शिवाजी महाराज तत्कालीन धार्मिक विधीप्रमाणे आणि धर्माचा कारण चालीरीती रूढी परंपरेला फाटा देऊन त्या ठिकाणी कार्य करता येत नव्हतं. शिवाजी महाराजांनी कधीही, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, शिवाजी महाराज कोणतेही धर्मदृष्टी नव्हते. सर्व समाजातल्या लोकांना, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे का, शिवाजी महाराजांनी एकीकडे मुस्लिम सत्तेची टक्कर दिली तर दुसरीकडे मुस्लिम साधू संतांना आपलं गुरु मानलं. म्हणजेच अशा पद्धतीचा पुरोगामी विचारसरणीचा माणूसच महाराष्ट्रामध्ये झाला नाही जो शिवबा झाला. मात्र शिवबाची कार्याची खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने मांडणी करायला पाहिजे त्या पद्धतीची मांडणी खऱ्या अर्थाने केली नाही. म्हणून शिवबाच्या कार्याचं काही लोकांनी वेगळ्या पद्धतीची मांडणी करून शिवबाचं वेगळं रूप या ठिकाणी मांडलेलं आहे. मित्रांनो, त्याला खऱ्या अर्थाने तो मग सर्वच असतील, शिवाजी महाराजांचे ते प्रतापगडावरचा प्रसंग असेल किंवा तो काशीद असेल किंवा हे सर्व नावी, रामोशी, महार, मातंग, चांबा, खाटी, हे जे अस्पृश्य आहेत, भटके आहेत, बंजारा आहेत, मुस्लिम सैनिक आहेत, त्याचे आरमारातले जे मुस्लिम प्रमुख असतील, तोफखान्याचे प्रमुख असतील, या सर्व घटकांचा खऱ्या अर्थाने जर आपण जर बघितलं असेल तर सर्वसमावेशक शिवाजी महाराजांचं कार्य, हे कार्य आपल्याला मांडण्याचं काम मित्रांनो आपल्या विचारपीठावरून करायचं आहे. आणि म्हणून जर बघितलं असेल तर 19 मे 1674चा प्रसंग आहे. शिवाजी महाराज तिकडे आई भवानीला छत्री देण्यासाठी, याला सोन्याची छत्री देण्यासाठी जात असतात. सर्व आपल्या देवी देवतांचे दर्शन घेण्यासाठी जातात. तेव्हा हेनरी ऑक्झॅंडर रायगडाच्या पायथ्याशी, कारण जिजाबाईचं वय झाल्यामुळे वर गडावर चढू शकत नाही म्हणून पाचाळला आले. जर बघितलं असेल तर आपण त्या राजवाड्यांचे अवशेष कायम आहेत. जिजाबाईसाठी तो पाचाळला राजवाडा बांधलेला होता आणि म्हणून मग त्या राजवाड्याच्या त्या पाचाळच्या वाड्यामध्ये जिजाबाई खाली असताना हेनरी ऑक्झॅंडर आपल्या सैनिकासहित राज्याभिषेकासाठी येतो. आता तत्कालीन काळात काही आजच्या प्रमाणे दळणवळणाची गतिमान साधनं नव्हती आणि म्हणून का वेळेवर येतील, म्हणून काही दिवसापूर्वीच येण्याचा प्रसंग. कारण रायगडाचा तो प्रसंग जर बघितला, रायगडाचा परिसर जर बघितला असेल तर जून महिना हा पावसाळ्याचा आणि पावसाळ्याच्या पूर्वी जो येणारा वादळी पाऊस आणि म्हणून
पूर्वीच 19 मेला हेनरी ऑक्झॅक्टन त्या ठिकाणी जातो, जिजाबाईला त्याला थांबवतो. हेनरी ऑक्झॅक्टनला पाचाळच्या या आपल्या वाड्यामध्ये थांबवते आणि सांगते, स्पष्टपणे सांगते, सैनिकांच्या मार्फत, आपल्या माणसांच्या मार्फत सांगते की हेनरी ऑक्झॅक्टनला सांगा तुम्ही शिवाजी महाराज येईपर्यंत वर जाऊ शकत नाही. हेनरी ऑक्झॅक्टनला फार मोठा राग येतो, कारण ज्याच्या साम्राज्यावर सूर्याचा कधी अस्त होत नाही त्या देशाचा हा हस्त हेनरी ऑक्झॅक्टन. आणि त्या ब्रिटिशांच्या या ब्रिटिश व्यक्तीला ही जिजाबाई बोलते की तुम्ही वर जाऊ शकत नाही जोपर्यंत शिवबाग या ठिकाणी पोहोचू शकत नाही. तो पत्रव्यवहारामध्ये स्पष्टपणे सांगते की ही रानटी बाई आहे, ही अज्ञानी बाई आहे, अडाणी बाई आहे, हिला काहीच कळत नाही की ही कोणाला थांबवत आहे. आणि म्हणून आम्ही तर शिवाजी महाराजांचा सन्मान वाढवण्यासाठी या ठिकाणी राज्याभिषेकाच्या प्रसंगाला उपस्थित राहण्यासाठी आलेला आहे, मात्र हिला कळत नाही की ही कोणाला थांबवण्या म्हणजे जाण्यासाठी थांबवत आहे. अशा पद्धतीचा हा हेनरी ऑक्झॅक्टन पहिल्या पत्रामध्ये लिहितो. मात्र नंतर त्याचं दुसरं पत्र जर बघितलं तर विचार बदललेले दिसतात. जेव्हा शिवाजी महाराज या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर हेनरी ऑक्झॅक्टनची भेट होते आणि मग भेट झाल्यानंतर हेनरी ऑक्झॅक्टन शिवाजी महाराजांना सांगतो, अहो दुभाषकाच्या मार्फत सांगतोय, अहो आम्हाला ही बाई जाऊ, तुमची आई जाऊ देत नव्हती, रायगडावर जाऊ देत नव्हती. तेव्हा जिजाबाई शिवबाला म्हणते, शिवबा मला माफ कर, अरे हे परकीय, हे फार मोठे धूर्त आहेत. तुझं काही दिवसानंतर 4-8 दिवसांना तुझा राज्याभिषेक होतोय आणि यांनी या रायगडावर जाऊन गडावर हितशत्रूंची जर चाचपडणी केली तर 6 जूनचा प्रसंग म्हणजे राज्याभिषेक होतो की काय, होतो की नाही हे सांगता येत. आणि हितशत्रूंची चाचपडणी तुझ्या पाठीमागं करणं काही फार मोठी गोष्ट नाही, म्हणून मी जाऊ दिलं नाही. हे जेव्हा दुभाषिक हेनरी ऑक्झॅक्टनला सांगतोय तेव्हा तो स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणतो, माते तिला अब्देने सलाम करतो, नमस्कार करतोय आणि सांगतोय की एवढी दूरदृष्टीची बाई माझ्या आयुष्यामध्ये बघितली नाही. हा दुसऱ्या पत्रव्यवहारामध्ये हा कंपनीला स्पष्टपणे लिहितो. त्याचा पत्रव्यवहार आज प्रकाशित झालेला आहे. या सर्व अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्या प्रसंगामधून आपल्याला स्पष्टपणे दिसते का जिजाबाईची दृष्टी किती होती, का ज्या ब्रिटिशांनी नंतर भारतावर 1947 पर्यंत आपलं राज्य केलं, त्या ब्रिटिशांना ओळखण्याचं काम 1674 जिजाबाई, विचार करा 1674 तेव्हा जिजाबाई ओळखते का हे धूर्त आहेत, हे आपल्यासाठी घातक आहेत, आपल्या देशासाठी घातक आहेत, आपल्या स्वराज्यासाठी घातक आहे, शिवबाच्या राज्याभिषेकासाठी घातक आहेत. एवढी दूरदृष्टी. मग विचार करा, शिवाजी महाराजांच्या या हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये जिजाबाईने पदोपदी शिवाजी महाराजाला मार्गदर्शन केलेलं दिसते, पदोपदी स्वराज्य सांभाळण्याचं काम केलेलं दिसते. मात्र जिजाबाईवर अद्यापही अशा पद्धतीचं संशोधन झालेलं दिसत नाही. याची खंत मित्रांनो मोठ्या प्रमाणात मला या ठिकाणी आंबेडकर डिस्ट्रिक्ट काँग्रेसचा सचिव या नात्याने व्यक्त करावी. तुम्ही जर बघितलं असेल 6 जून 1674चा प्रसंग झाला आणि प्रसंग झाल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की अल्पावधीतच काही दिवसातच जसं काही त्यांचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे आणि साध्य केलेलं आहे आणि बघितलं असेल की काही दिवसामध्येच जिजाबाईचा मृत्यू होतो आणि जिजाबाईच्या मृत्यूनंतर तुम्ही बघितलं असेल 6 जून 1674 राज्याभिषेक झाला, 17 जून 1674 जिजाबाईचा मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसातच या स्वराज्यामध्ये अंतर्गत कलह सुरू झाले. संभाजी महाराज कैदेत काय पडतात, सोयराबाई वेगळं ठाण काय वेगळा आपला रास्ता काय पकडते, रास्ता धरते. आणि एवढंच हे जर बघितलं असेल तुम्ही तर 5-6 वर्षातच म्हणजे 1598 जन्मलेले जिजाबाई आपलं टार्गेट पूर्ण झालं. स्वराज्यात हिंदवी स्वराज्याची स्थापना होईपर्यंत, राज्याभिषेक होईपर्यंत आपला प्राण सोडत नाही, शेवटचा श्वास सोडत नाही. आणि वयाच्या 50व्या वर्षी शिवाजी महाराज जातात. हिंदवी स्वराज्याची संकल्पना कोणाची असावी, टार्गेट कोणाचं असावं, हेतू कोणाचा असावा, अनेक प्रश्न आपल्या संशोधकांसमोर उभे होतात. आणि म्हणून मग बघितलं असेल आपण ह्या सर्व बाबी नंतर काय स्वराज्यामध्ये फार भांडण कलह सुरू होता. मात्र जिजाबाई जिवंत असेपर्यंत असे कोणतेही कलह तयार झाले नाहीत, उभे झाले नाहीत. किंवा जिजाबाई जिवंत असेपर्यंत
या स्वराज्यामध्ये कोणतेही क्लासेस तयार झाले नाही, वर्ग निर्माण झाले नाहीत, मतभेद निर्माण झाले नाहीत. एका माळेमध्ये बांधून ठेवण्याचं काम जिजाबाईंनी. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, शिवाजी महाराजाला 2 मुलं होती, 6 मुली होत्या. ज्या माणसानं स्वतःच्या बळावर हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्याच्या मुलाचे विवाह कोणाशी व्हावे. साहजिक आजही जर बघितला आपण तर एखादा विवाह जर असेल तर आपल्या बरोबरीच्या 21व्या शतकात सुद्धा आपण बघतोय की बरोबरीच्या माणसासोबत विवाह होतात. त्याच जाती धर्मामध्ये आजही पोट जातीमध्ये सुद्धा पाहिल्या जातात, त्यांच्याशी विवाह केले जातात. मात्र ती जिजाबाई शिवाजी महाराजांच्या 6 मुली स्वराज्यातल्या गडी माणसांना, चाकरदारांना दिल्या, कर्तबगार पराक्रमी योद्धांना दिल्या, त्यांना जावाई बनवलं. दोन्ही पोरांना सुनी, राजाराम असेल किंवा संभाजी महाराज असेल, दोघांसाठी सुद्धा सुनी, नाच सुनी. जिजाबाईनं कोणाच्या मुली केल्या असेल तर आपल्या स्वराज्यातल्या खऱ्या अर्थाने सवंगड्याच्या, स्वराज्यासाठी झटणाऱ्या, स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या, स्वराज्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तींच्या मुली आपल्या घरी सुना म्हणून आल्या. विचार करा. म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल, प्राचीन भारताचा इतिहास जर बघितला असेल तर विवाह स्वराज्यासाठी म्हणजे साम्राज्य विस्ताराचं माध्यम विवाह होतं. आमचं विदर्भामधलंच बघा रामटेक, सर्वांना माहित आहे, वाकाटक. आणि अशा गुप्त राजांचं, वाकाटकांचा हा सर्व आपल्याला सर्वश्रुत आहे. म्हणजे 6 मुली, 2 मुलं, 8 विवाह हा साम्राज्य विस्तारासाठी उत्तम माध्यम ठरलं असतं. मात्र नव्हे, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं, हे राज्य टिकवायचं आणि एक संघ, एका माळेमध्ये गुंपून ठेवायचं, एकजीव ठेवायचं, हा मूळ उद्देश जिजाबाईचा होता. आणि म्हणून जिजाबाईंनी सारे विवाह, 8ही विवाह स्वराज्यासाठी झटणाऱ्या लोकांसोबत, त्यांच्या मुलींशी किंवा त्यांच्या मुलांशी विवाह लावून दिलेत. एक संघ असं राज्य बनवलं, एक जीव केलं. आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्य मित्रांनो निर्माण होऊ शकलं. आणि त्यानंतर काही दिवसातच बघितलं असेल तुम्ही तर जिजाबाईच्या मृत्यूनंतर सर्व नंतरचे कलह तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. आणि नंतर हळूहळू मराठा राज्याची शक्ल पडत गेली. 2 ठिकाणं उभे झाले. आणि मग नंतरच्या काळात तुम्हाला माहित असेल, हे संपूर्ण सत्ता पेशव्यांकडे गेली. अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रवास जर बघितला तर या सर्व प्रवासामध्ये हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठं योगदान जर बघितलं असेल आपण तर जिजाबाईचं. आणि म्हणून मी तर स्पष्टपणे बोलू इच्छितो की हिंदवी स्वराज्य निर्मितीमध्ये जिजाबाईचं फार मोठं मोलाचं योगदान आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि पराक्रमाला तर तोड नाही. सर्व 18 पगड जातीच्या लोकांना, माणसांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्याच्या धाडसाला त्यांच्या याला तोड नाही. फार मोठं कार्य शिवाजी महाराजांनी केलं. परंतु शिवाजी महाराजांच्या पाठीमागे स्वराज्य सांभाळण्याचं काम, माणसांना घट्ट बांधण्याचं काम, एका माळेमध्ये गुंपण्याचं काम, शिवाजी महाराजाला वेळोवेळी मार्गदर्शन देण्याचं काम, समाज विचाराचा म्हणजे समाज मन शिवाजी समोर मांडण्याचं काम, वेळ प्रसंगी धार्मिक गोष्टींना जर बघितलं असेल, 5 सप्टेंबर 1659 पत्नीचा वध होतो, 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करतात. धार्मिक रीतिरिवाजांना सुद्धा तळा देण्याचं काम, हे सर्व कार्य जर कोण केलं असेल, जिजाबाईंनी केलं. वेळ प्रसंगी तलवार हातात घेऊन म्हणजेच युद्धावर जाऊन अशा शस्त्र हातात घेऊन लढण्याचं काम जिजाबाईंनी केलं. आपल्या माणसांना बळ देण्याचं काम केलं. तेव्हाच मित्रांनो हिंदवी स्वराज्य हे निर्माण होऊ शकलं. म्हणून या जिजाबाई, राजमाता जिजाबाई भोसले यांच्या स्मृतीस आंबेडकर डिस्ट्रिक्ट काँग्रेसच्या वतीने मी विनम्र त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.